नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक जे युवक युवती आहेत तर यांचा कालावधी संपत आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली काल पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन झालं, मोर्चा झाला आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर याच्यामध्ये हरिभाऊ राठोड असतील आणि शिष्टमंडळ जे आहे तर यांची बैठक झाली आणि याच्यामध्ये मंत्री लोढा आहे तर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये त्यांना सांगण्यात आलं की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे अनेक युवक युवती आहेत ज्यांचा कालावधी संपत आलेला आहे त्यांचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आणि त्यांना जो यापूर्वी जुना जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर या जी आर मधील 4.5 जो मुद्दा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत युवक युवती ज्यांचा कार्यकाल संपला असेल किंवा संपत आला असेल आणि अशा वेळी जर आस्थापनेला त्यांचं काम चांगलं वाटलं किंवा त्यांना पुढे गरज असेल तर त्यांचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भात याचा विचार केला जाईल। तर हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास देण्यात आला, परंतु या ठिकाणी जर आपण कालावधी वाढवला किंवा याचं कार्यकाल वाढवण्यासंदर्भात जर निर्णय घेतला तर त्यांचं वेतन कोण देणार, पेमेंट कोण देणार, तर अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी निर्माण केला आणि त्यांनी असं देखील सांगितलं की वरचे जे उपमुख्यमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत तर यांच्याकडून जोपर्यंत या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना या संदर्भात निर्णय घेता येणार नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु त्यांनी असं देखील स्पष्ट सांगितलं नाहीये की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आता कालावधी बंदच झालेला आहे किंवा मुदत संपलेलीच आहे, पुन्हा तुम्हाला मुदतवाढ देणार नाही असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब त्यांनी देखील सांगितली की वरिष्ठ उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील तर यांच्यामध्ये जोपर्यंत बैठक होत नाहीये किंवा या संदर्भात चर्चा होत नाहीये तोपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही। तर यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे। त्यामुळे एकत्रित हरिभाऊ राठोड जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाहीये, जोपर्यंत आपला कालावधी वाढवणार नाहीये तोपर्यंत आंदोलन किंवा मोर्चा किंवा तोपर्यंत बैठका घेत राहणार आहेत आणि निवेदनं देखील देत राहणार आहेत। सगळ्याकडून पॉझिटिव्ह आहे थिंकिंग, परंतु अद्याप या संदर्भात जी आर आणि नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे सध्या देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा कार्यकाल वाढवण्यासंदर्भातलं मोठं प्रबोधन म्हणजेच मोठा पाठिंबा दिला जात आहे। त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय होईल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हरिभाऊ राठोड किंवा शिष्टमंडळ असेल किंवा मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील तर यांच्यामध्ये 100% बैठक होणार आणि बैठक झाल्याशिवाय हे जे हरिभाऊ राठोड आहेत हे माघार घेणार नाही आहेत आणि बैठक झाल्यानंतरच या संदर्भातला निर्णय होणार आहे। तर पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत यांचा कार्यकाल वाढवणार किंवा वाढवून मिळणार एवढं नक्की आहे। परंतु आता बैठक होईल आणि त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर आपल्याला स्पष्ट चित्र येणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।